सध्या सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत चर्चा होतीये ते म्हणजे कोणाला कोणतं खातं मिळणार आणि पालकमंत्री पद नेमकं कोणाच्या वाट्याला येणार. पण सर्वसामान्यांना खरंच सध्या या सर्व गोष्टींची चिंता मोठी असेल की पावसाची चिंता मोठी असणार आहे? आणि बहुसंख्य जणांचं उत्तर असणार आहे की पावसाची चिंता मोठी आहे. IMDच्या अंदाजानुसार अल निनोचा यावर्षी पावसावरती परिणाम होणार नाही आणि 4 जूनला येऊन मान्सून धडकेल याच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवला, सर्वजण खुश होते. पण आता 13 जुलै आलं तरी अजूनही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही आहे आणि IMD दररोज येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट देऊन दमलेलं आहे, पण साधी भुरभुरसुद्धा पावसाची व्हायला तयार नाही आहे. दुबार पेरणीची चर्चा करण्याचं कारणच नाही आहे, कारण की मुळात पेरणीलाच अजून सुरुवात झालेली नाही आहे. विहिरी कोरड्या पडल्यात, नद्या कोरड्या पडलेल्या आहेत, धरणं कोरडी पडलेली आहेत आणि आता घसा कोरडा होण्याची सिच्युएशन निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा सत्ताधारी आणि विरोधक दोघं पण त्यांचं काय होणार याच विवंचनेमध्ये दिसत आहेत. टँकरची संख्या ही वेगाने वाढतीये आणि पाऊस नाही पडला तर पुढं काय आणि कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भातलं नियोजन काय याच्याविषयीची ठोस माहिती कुठूनही मिळायला तयार नाही आहे. आणि याच्यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत राज्यभर पावसाची परिस्थिती काय आहे आणि ही परिस्थिती अशीच जर का राहिली तर काय होऊ शकतं, संभाव्य परिणाम काय असू शकतात याची सुद्धा चर्चा करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तिकडे उत्तरेमध्ये 1978 नंतर यमुनेने पहिल्यांदाच इतकी पाण्याची पातळी गाठलेली आपल्याला दिसून येते आणि यमुना त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आलेली दिसते. पण महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता राज्यभर पावसाची स्थिती ही गंभीर आहे हे आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. शहरातील लोकांना पावसाची ग्रॅव्हिटी अजून समजलेली नाही आहे, पण शेतकरी बांधवांची चिंता ही आजची चिंता फार मोठी आहे आणि ही चिंता दिवसागणिक वाढत जाणार आहे. मूग आणि उडीद यांचा तर विषय संपल्यामध्येच जमा आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा या दोन पिकांसंदर्भातली परिस्थिती गंभीर राहू शकते. घेतलेलं बियाणं आणि खत याच्या गोण्या डोळ्यासमोर बघून जे प्रेशर शेतकऱ्यांना येत असेल ते शब्दामध्ये मांडणं अशक्य आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 23% कमी पाऊस झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सरासरीच्या 38% पाऊस कमी झालेला आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजावरती आणि त्यांच्या माहितीवरती विश्वास ठेवावा का असा प्रश्न हा गेल्या 2 महिन्यांपासून निर्माण झालेला आहे. हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये सरासरी 240 मिलीमीटर पाऊस होत असतो, पण तिथे 41 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये 83% तूट आहे आणि सांगलीमध्ये या दिवसापर्यंत 161 मिलीमीटर पाऊस पडत असतो, तर तिथे सुद्धा अवघा 47 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि या उदाहरणांवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की परिस्थिती किती गंभीर आहे ते. मागील महिन्यामध्ये थोड्याफार पावसाच्या भरोश्यावरती ज्यांनी कोणी पेरणी केलेली होती त्यांची परिस्थितीसुद्धा आता खूप वाईट झालेली असणार आहे. आता या पिकाचं करायचं काय हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर मोठा निर्माण झालेला असणार आहे. कोकणामध्ये जोरदार पाऊस पडला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसाच पडतो का, तर त्याचं उत्तर अर्थातच नाही आहे. पण कोकणामध्ये जो जोरदार पाऊस पडतो त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये पडलेल्या पावसाची सरासरी विनाकारण वाढते आणि याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती विचार कोणी करायला पाहिजे, या सर्व मुद्द्यांवरती विचार कोणी करायला पाहिजे, तर सरकारने विचार करायला पाहिजे. पण सध्या काय होते हे आपल्या सगळ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मागच्या आठवड्यामधली बातमी आहे की गडहिंग्लजच्या भागामध्ये तलाव आटल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. आता कोल्हापूरच्या गडहिंग्लज भागामध्ये जर काही अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर बाकी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती किती गंभीर असू शकते याचा फक्त आपण अंदाज घेऊ शकतो. पाऊसच पडणार नसेल तर सरकार तरी काय करणार असा प्रश्न काही जणांना पडला असेल. पण ॲटलिस्ट कृत्रिम पावसासाठी तयारी तरी निश्चितपणे सरकार करू शकतं. पण त्या संदर्भातली तयारी झालेली आहे का किंवा त्या संदर्भात हालचाल सुरू झालेली आहे का याच्याविषयी ठोस माहिती मिळत नाही आहे, म्हणून चिंता अजून वाढताना दिसते. जुलै 2019मध्ये तत्कालीन सरकारनं औरंगाबाद, सोलापूर आणि शेगाव अशा 3 ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी 30 कोटींची तरतूद केली होती. आता या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की कर्नाटकमध्ये 2003 साली आणि महाराष्ट्रामध्ये 2003-2004 साली हे कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले होते, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नव्हतं. जगभरात सुद्धा जे काही कृत्रिम पावसाचे प्रयोग झालेले आहेत त्यातले बहुसंख्य हे अयशस्वी ठरलेले आहेत आणि या प्रयोगामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे 30%च्या आसपास आहे.
पण आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती पाहता 30% सुद्धा फार महत्त्वाचे आहेत असं म्हणावं लागते. आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकाच विचारधारेचं सरकार आहे, त्याच्यामुळे हा प्रयोग राबवण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही हे त्यातल्या त्यात आश्वासक बाब आहे. फक्त या संदर्भात वेगाने काही ना काहीतरी कार्यवाही होणं गरजेचं आहे. सरकारसोबतच सर्व नागरिकांची या परिस्थितीमध्ये जबाबदारी फार मोठी असणार आहे. शहराच्या 20-25 किलोमीटर जर का दूर गेलं तर आपल्याला दिसेल की महिला ज्या आहेत त्या डोक्यावरून हंडे घेऊन जात आहेत. 4-4, 5-5 किलोमीटर पाण्यासाठी त्या पायपीट करताना दिसत आहेत. पण मेट्रो सिटीमध्ये दररोज 250 लिटर पाण्याचा वापर केला जातो, तितका त्यांना पाणी पुरवठा केला जातो. आणि अगदी गाडी धुण्यापासून ते रस्त्यावरती सडा मारण्यापर्यंत सध्याच्या सिच्युएशनमध्ये हे पिण्याचं पाणी अगदी सर्रास वापरलं जातं. आणि याच्यावरती अंतर्मुख होऊन सर्वांनीच विचार करायला हवा. शहरातील बेसुमार पाणी वापरामुळं शहरासाठीचं जे पाण्याचं आरक्षण आहे, धरणामधलं पाण्याचं आरक्षण ते वाढत जातं आणि अल्टिमेटली ग्रामीण भागामध्ये त्याचे परिणाम मोजावे लागतात. ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी ते पाणी उपलब्ध होत नाही आणि जी काही पाण्याची आवर्तनं द्यावी लागतात ग्रामीण भागासाठी ती आवर्तनंसुद्धा कमी होतात. आणि अल्टिमेटली याचा परिणाम असा होतो की ग्रामीण भागामध्ये शेती म्हणावी तशी करता येत नाही आणि तिथल्या तरुणांचा ओढा जो आहे तो शहराकडे वाढायला लागतो आणि स्थलांतरितांचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ह्याचा परिणाम परत असा होतो की शहरांवरचा ताण वाढतो आणि ही परिस्थिती अजून गंभीर होते आणि हे सायकल कंटिन्यू राहतं. मुळामध्ये पाणी ही ॲसेट आहे हेच आपण अजून मान्य केलेलं नाही आहे. त्यामुळे पावसाची चिंता, पाण्याची चिंता हे जोपर्यंत धरणं आणि विहिरी कोरड्या पडत नाही तोपर्यंत कुणीही करताना दिसत नाही, सर्वसामान्य नागरिकसुद्धा आणि शासनसुद्धा. येणाऱ्या काळामध्ये याचा परिणाम असा होईल की भाजीपाल्याचा जो रेट आहे तो मोठ्या प्रमाणात वाढेल, एकूण शेतमालाचा जो रेट आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्याचं काही कारणसुद्धा नाही आहे. पण सरसकट सर्वच शेतकऱ्यांना या भाववाढीतून फायदा होणार नाही आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. पाणी वापर याच्यावरती काटेकोरपणे जनजागृती होणं गरजेचं आहे. जलयुक्त शिवारसारखी योजना मोठ्या प्रमाणामध्ये आणि वेगाने राबवणं गरजेचं आहे. यासोबतच पुनर्भरणसारख्या योजना ज्या आहेत त्यासुद्धा वेगाने राबवणं गरजेचं आहे. आणि प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनाने खंबीर भूमिका घेणं गरजेचं आहे. लवकरात लवकर कृत्रिम पाऊस आणि संभाव्य उपाययोजना ज्या आहेत याच्यासाठी सुद्धा युद्ध पातळीवरती काम करावं लागणार आहे, कारण की हा विषय प्रत्येक दिवसागणिक गंभीर होत चाललेला आहे आणि पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या इथं पावसाची काय परिस्थिती आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.